चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील ऐतिहासिक व निसर्गरम्य घोडाझरी तलावावरील पर्यटन स्थळ गेल्या 3 वर्षांपासून बंद असल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। पूर्व विदर्भातील पर्यटनाचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या या पर्यटन स्थळाचे दरवाजे बंद असल्यामुळे हजारो पर्यटकांचा हिरमोड होत असून पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिकांच्या रोजगारावरही मोठा परिणाम झाला आहे। ब्रिटिशकालीन इतिहास लाभलेल्या घोडाझरी तलावाच्या बांधकामाला 1905 मध्ये सुरुवात झाली आणि 1923 मध्ये हे धरण पूर्ण झालं। तीनही बाजूंनी हिरव्यागार डोंगर रांगा आणि विस्तीर्ण जलाशयाने वेढलेले हे पर्यटन स्थळ निसर्गप्रेमींसाठी कायमच आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे। नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील हजारो पर्यटक वर्षभर येथे भेट देत असत। शाळा महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलींसाठीही घोडाझरीला विशेष पसंती मिळत होती। काही वर्षापूर्वी पाटबंधारे विभागाने पर्यटन स्थळाचा कारभार खासगी व्यवस्थापनाकडे सोपविला होता। त्या काळात नौकाविहार, उद्यान, निवास, खाद्यपदार्थ आदी विविध सुविधा उपलब्ध असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत होती। मात्र कराराची मुदत संपल्यानंतर पर्यटन स्थळ बंद करण्यात आलं। त्यानंतर नवीन व्यवस्थापनासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असली तरी 3 वर्ष उलटूनही अंतिम निर्णय झालेला नाही। पर्यटन स्थळ बंद असल्यामुळे स्थानिक व्यावसायिक, हॉटेल चालक, वाहन चालक आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेकांचे उत्पन्न घटले आहे। एकेकाळी पर्यटकांच्या वर्दळीने गजबजणारा परिसर आज शांत आणि ओस पडलेला दिसत आहे। पाटबंधारे विभागाकडून निविदा प्रक्रियेला गती दिली जात असल्याचं सांगितलं जात असलं तरी पर्यटक आणि नागरिक आता प्रत्यक्ष निर्णयाची वाट पाहत आहेत। घोडाझरीचे दरवाजे पुन्हा कधी उघडणार हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे। घोडाझरी हे केवळ पर्यटन स्थळ नसून नागभीड तालुक्याच्या पर्यटन ओळखीचा आणि पूर्व विदर्भाच्या नैसर्गिक वैभवाचा अमूल्य ठेवा आहे। त्यामुळे प्रशासनाने सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करून हे पर्यटन स्थळ पुन्हा पर्यटकांसाठी खुलं करावं अशी एकमुखी मागणी नागरिक, पर्यटक आणि पर्यटन प्रेमींकडून केली जात आहे।